औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. 27 वर्षीय तरुणीचा कामाच्या ठिकाणी विनयभंग केल्याप्रकरणी सादिक पटेल राहणार सोलापूर याच्या विरुद्ध झेलरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काम करत असताना त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी सादिक हा फिर्यादी तरुणीकडे वाईट नजरेने पाहत होता. तिचा हात धरून तू फार सुंदर आहेस, मला आवडतेस असे सांगून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी तरुणी ऑफिसमध्ये काम करत असताना आरोपी हा तिला जास्त काम लावत होता, त्यामुळे फिर्यादी तरुणी देखील कामाला जात नव्हती. याबाबत आईने विचारल्यानंतर तिने याची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी तातडीने झेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यावरून सादिक पटेल याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभा राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.